नमस्कार, कमाल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता फ्रॉन्स म्हणजेच कोळंबी ही रेसिपी बनवून दाखवत आहे. तरी त्यासाठी मी अर्धा किलो कोळंबी आणलेली आहे आणि ते एकदम स्वच्छ अशी साफ करून घ्यायची. व्यवस्थित सर्व ते पाठीमागचं हे काढून त्याच्यामध्ये आत हे असतं एक ते पण काढून व्यवस्थित साफ करून घ्यायची. आता मी पूर्ण अशी साफ करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. एकदम साफ केल्याच्या नंतर स्वच्छ धुवून नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस आणि थोडी हळद टाकून एक चांगला हलवून व्यवस्थित हलवून असं ठेवून द्यायचं झाकून 15 मिनिटासाठी. कोळंबीला शक्यतो चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी निथळून नंतर मग हळद आणि लिंबाचा रस, मीठ लावायचं नाही. आता त्यासाठी वाटण्यासाठी मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलं आहे. खोबऱ्याचा कुठंही वापर नाही. कोळंबी मसाला म्हणल्याच्या नंतर खोबऱ्याचा वापर कधीही त्याच्यामध्ये नसतो. आता आपण गॅसवरती कढईमध्ये कांदा चांगला ब्राऊन होईस्तोवर तळून घेणार आहोत. असाच 5 मिनटं कांदा चांगला एकदम ब्राऊन कलरचा झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आता कांदा एकदम असा ब्राऊन कलरचा झालेला आहे. कांदा साईडला सारून त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि आल्याचे तुकडे टाकायचे व थोडे त्यामध्ये तळून घ्यायचे. हे सर्व चांगलं 2 मिनटं परतल्याच्या नंतर आपण कट करून घेतलेला आहे तो टोमॅटो टाकून परत असंच 5 मिनटासाठी टोमॅटो एकदम मऊ सॉफ्ट होऊन द्यायचा. टोमॅटो चांगला सॉफ्ट झाल्याच्या नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून आणि वाटण पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच वाटायचं, नाही तर मग त्याचा कलर पांढरा पडतो ग्रेव्हीचा. आता आपण वाटण थंड झाल्याच्या नंतर वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता 15 मिनटं होऊन दिलेलं आहे. आपण लिंबाचा रस आणि हळद लावलेली, मीठ लावलेलं नाही. आता नंतर गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तरी पण अर्धा कप आपल्याला आता ते कोळंबी त्याच्यामध्ये तळून घ्यायची आहे ना. एक पीस टाकायचे असे आणि चांगले तळून घ्यायचे. तेलामध्ये तळल्याच्या नंतर चांगले असे कडक निबर बनतात ते पीस. कोळंबी मसाला म्हटल्याच्या नंतर एकदम रेसिपी छानच. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व कोळंबी अशीच एकदम तळून घ्यायची आणि मी तळून घेतलेले आहेत सर्व कोळंबी. आता कोळंबी तळून झाले ना, त्याच तेलामध्ये आपण जो ती ग्रेव्ही केलेली आहे ना, ती ग्रेव्ही त्याच्यामध्ये टाकायची नंतर. पण त्याच्यामध्ये तिखट मसाले आपले घरगुती पद्धतीचा काळा मसाला, लाल तिखट, थोडासा मटण मसाला किंवा 1 चमचा गरम मसाला आणि किंचित हळद टाकून सर्व त्याच तेलामध्ये हे करायचं. नंतर आपण जे वाटून घेतलेलं आहे ना ग्रेव्ही, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. तुम्हाला भाजी किती घट पातळ हवी त्याच्यानुसार तुम्ही टोमॅटो कांदा जास्त कमी घ्या. भाताबरोबर खायची असेल तर थोडंसं पाणी जास्त टाकायचं. चपातीबरोबर खायची असेल तर ती भाजी थोडंच पाणी टाकलं तरी नॉर्मल चालतं. आता आपला मसाला एकदम व्यवस्थित रेडी झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ते तळून घेतलेले पूर्ण कोळंबी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. सर्व कोळंबी त्या टाकल्याच्या नंतर एकदम असं चांगलं 2 मिनटं हलवून घ्यायचं
त्याच्यामध्ये तुम्हाला कितपत घट्ट पातळ भाजी करायची आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाका. जर भात खायची असेल तर थोडी रशी जास्त करायची. जर चपाती बरोबरच नुसती खायची असेल तर थोडीशी भाजी थोडंसं पाणी वाढवायचं. जास्त पण पातळ ती भाजी काही छान लागत नाही. तर तुम्ही पण अशीच कोळंबी मसाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.